प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देईल, त्याची स्तुती करल. या रविवारच्या भक्तीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी करतो. आणि खरोखर आपला परमेश्वर अद्भुत आहे, तो महान असा परमेश्वर आहे, तो आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा तो देव आहे. आमची परिस्थिती बदलण्याची कुवत त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असा देव आज आपल्यामध्ये हजर आहे. आणि त्याच जिवंत देवाची आराधना, त्याची स्तुती, त्याचा महिमा, त्याचा गौरव आणि त्याचा आदर करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र आहोत. आणि अशा गौरवशाली वैभवानं नटलेल्या जिवंत देवाचा आपण यावेळेस गौरव करूया, त्याचा महिमा करूया, त्याची स्तुती करूया, त्याला उंच करूया. कारण तो स्तुतीच्या योग्य असा देव आहे, महिमेच्या योग्य असा तो देव आहे. आणि तो आदरच्या योग्य असा परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि बायबल सांगतं तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा देव आहे. तो कधीच बदलत नाही. न बदलणारा परमेश्वर आज आपल्यामध्ये हजर आहे. आणि बायबल सांगतं ज्या परमेश्वरानं मोशेला आणि सबंध इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातनं पार नेलं, तो देव जसा मोशे बरोबर होता तसाच तो देव आज आपल्या बरोबर आहे, आपल्या संगतीने आहे. आणि चला यावेळेस आपण अद्भुत आणि कधीच न बदलणाऱ्या परमेश्वराची स्तुती करूया, त्याला उंच करूया, त्याला गौरव देऊया. आणि पहा, बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, प्रभू म्हणतो की मी निर्माण केलेले लोक माझं स्तवन करतील. होय, त्यानं तुम्हाला आणि मला घडवलेल्या, त्या देवानं तुम्हाला आणि मला बनवलेल्या. तर यावेळेस त्या निर्माणकर्त्याला आपण उंच करूया, त्या निर्माणकर्त्याला आपण गौरव देऊया, त्या निर्माणकर्त्याला आपण स्तुती देऊया. चला यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. काय वेळ आपण त्या परमेश्वराची स्तुती करू, काय वेळ त्या देवाचा गौरव करूया. थँक्यू जीजस. ओ राबा शकीराला राबा. ओ स्वर्गातल्या आमच्या महान देवा, प्रभू तो आमच्यामध्ये उपस्थित आहे, आमच्यामध्ये तो हजर आहे. प्रभू तुझ्या उपस्थितीसाठी धन्यवाद देतो देवा, तुझ्या सर्व आस्वादांसाठी प्रभू धन्यवाद देतो. कारण तो आम्हाला प्रभू आस्वादनं भरणारा आमचा देव आहे. आणि प्रभू आज आम्हाला प्रभू पुन्हा एक वार प्रभू या ऑनलाईन परमेश्वर त्या भक्तीमध्ये तुम्हाला एकत्र केलंस. प्रभू तुझा गौरव करतो. होय परमेश्वर पित्या, तू आमच्या संगतीने आहेस, आमच्या सोबत तू आहेस, त्याबद्दल तुझा गौरव करतो देवा. धन्यवाद प्रभू. विहीरा लाबा शखेरेल्या राबा ओ राबा बाबा कारा राबा बाबा. ये देवाच्या आत्म्या आम्ही तुझं स्वागत करतो. ये पवित्र आत्म्या आम्ही तुझं स्वागत करतो. ये पवित्र आत्म्या, यावेळेस आम्ही आत्म्यानं आणि खऱ्यापणानं आराधना करण्यासाठी पवित्र आत्म्या तो आमचा ताबा घे, आमच्या मनाचा ताबा घे, आमच्या अंतःकरणातलं सर्व जुनं पण तू काढ आणि नवीनीकरणानं तो आमचं अंतःकरण तू भर. धन्यवाद. हालेलुया. ओ राबा शखेरी रे बेलारा. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ राबा बाबा शखेरी. आमेन. यावेळेस देवाचा गौरव करूया. तो परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो देव आपल्यामध्ये हजर आहे. यस. ओ राबा शेखेरे और हिंदे रे बागा.
त्या देवाचं स्तवन करूया, त्या देवाचं महिमा करूया, कारण तो देव आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो देव आपल्यामध्ये हजर आहे. शखेरा नामा सोखोरो रो बो बो बेबेहेरा ला बाबा. त्या देवाला म्हणूया, प्रभू आम्ही तुझं स्तवन करतो देवा, आम्ही तुझ्या नावाला उंचावतो. यस, यू आर द ग्रेट, यू आर द मायटी ओ गॉड. हो, तू अद्भुत आहे, तू सामर्थ्यानं नटलेला आमचा देव आहे. ओ राबा शखेरेले रे बेहे राबा बाबा सखोरो बोबो शंदे रे रे रा 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 रा. सच्चाई से तेरी आराधना करे, अथाह सच्चाई से तेरी आराधना करे. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. यस प्रभू, आम्ही तुझी आत्म्यानं आणि खऱ्यापणानं तुझी आराधना करतो देवा. हो परमेश्वर पित्या, आम्ही मनापासून तुझी आराधना करतो देवा, मनापासून तुझा गौरव करतो. रि बाबा शखे रे रे रिबहीना नामा सोखो रिबहीना नामा शखे रे 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 बेना नामा. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. विहीना नामा शखेरे रे दबाबा शखेरा ला. हो धन्यवाद. देवाचा गौरव करूया, देवाचा सन्मान करूया, देवाची स्तुती करूया. रे बाहा शखेरी ला. हो worship the Lord. Oh, Rebe. Yes. Oh, Rebe, Rebe. Oh, Rama Sekhe Rebe. प्रभू आम्ही तुझा महिमा करतो देवा, प्रभू आम्ही तुझा गौरव करतो. रे बेहीना नामा शखे रे रे दाबा बाबा शखे रे 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 रे. थँक यू लॉर्ड. हो तुझा गौरव करतो देवा, तुझा महिमा. यस. ओ रे बे 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 बाबा बाबा शखे रे रा बाबा बाबा. थँक यू जीसस. वी वर्शिप. ओ प्रभू आम्ही तुझा गौरव करतो देवा, प्रभू आम्ही तुझा सन्मान करतो कारण तू जिवंत देव आहे. प्रभू आम्ही तुला उंच करतो कारण तू अद्भुत असा आमचा परमेश्वर आहे. तुझ्या नावाला आम्ही उंच करतो देवा कारण तू चांगला परमेश्वर आहे. तू आमच्यावरती कृपा करणारा देवा, आमच्यावरती तू दया करणारा देवा, आम्हाला शांतीनं भरणारा तू देवा. होय परमेश्वर पित्या,
आम्ही त्या शंभरून स्त्रीसारखं देवा आत्म्यानं आणि खऱ्यापणानं प्रभू आम्ही तुझी आराधना करतो. आम्ही तुझ्या नावाला उंचावतो देवा, आम्ही तुझ्या नावाला गौरवतो, कारण तू महान परमेश्वर आहे. प्रभू तुला धन्यवाद देतो. होय परमेश्वर पित्या, तू आमच्या सोबत आहेस, आमच्या संगतीन तू आहेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही तुला उंच करतो देवा, आम्ही तुला गौरव देतो, कारण तू आमचा प्रभू आहे, आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा देवा. होय परमेश्वर पित्या, तू परमेश्वर पित्या आमच्यामध्ये हजर आहे, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो देवा. प्रभू आदर, महिमा, सन्मान सर्व काही तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे मिळून मागतो म्हणून तो ऐक. अमेन, अमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देईल, कारण तो देव, तो परमेश्वर अद्भुत आहे, तो आमच्यामध्ये हजर आहे. त्या देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे म्हणून त्या देवाच्या नावाचा गौरव असो. मी नेहमी सांगतो की मनुष्यानं, एका विश्वासणाऱ्यानं त्या देवाची आराधना आत्म्यानं आणि खऱ्यापणानं करावं. आणि मग जर आराधना, उत्तम अशी प्रकारची आराधना ज्यावेळेस आम्ही देवाला सादर करतो त्यावेळेस तो देव आम्हाला आस्वादित करतो. मी जसं मागच्या रविवारी सांगितलं, निर्गमाच्या ग्रंथामध्ये असं लिहिलंय, तू जर माझी उपासना करशील तर मी तुझ्यातली रोगराई नाहीशी करेल आणि तुझ्या अन्न पाण्याला मी बरकतता देईल. हा देवाचा आशीर्वाद आमच्यासाठी आहे, हे देवाचं अभिवचन आमच्यासाठी आहे. मग ज्यावेळेस आम्ही देवाची आराधना आम्ही मनापासून करतो त्यावेळेस तो देव समर्थ आहे की तुमच्या आणि माझ्यातली रोगराई करण्यासाठी, आणि तो देव समर्थ आहे की तुमच्या आणि माझ्या अन्न पाण्याला बरकत देण्यासाठी तो देव समर्थ आहे. आणि मग असा समर्थ देव, त्या समर्थ देवाची आराधना करण्यासाठी तुम्ही आणि मी या ठिकाणी उपस्थित आहे. होय देवाचे कोण, ज्या देवावरती तुम्ही मी भरोसा ठेवत आहात तो देव साधारण नाही, तो अद्भुत आहे, तो सामर्थ्यशाली देव आहे आणि तो कधीच बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा परमेश्वर आहे, तो कधीच बदलत नाही. आज एक आपण नवीन गोष्ट शिकणार आहोत. प्रार्थना या विषयावरती आपल्या अनेक गोष्टी शिकलेलो आहोत, 12 भाग शिकलेलो आहोत. या 13व्या भागामध्ये आज आपण आहोत. या 13व्या भागामध्ये देखील इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर म्हणजे प्रार्थनेचं महत्व याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. पण त्याच प्रार्थनेच्या भागामध्ये एक नवीन गोष्ट आपण शिकणार आहोत, ती म्हणजे प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन, दैवी संरक्षण. आज आम्हाला गरज आहे, दैवी संरक्षणाची गरज आहे. आज देवाचं संरक्षण आम्हाला प्राप्त व्हावं, देवाचं संरक्षण आम्हाला मिळावं, हे आम्हाला गरज आहे, ही काळाची गरज आहे. आज आपण पाहतो की जग फार वेगानं वाढत आहे, वेगानं जगातल्या गोष्टी वाढत आहे, वेगानं ट्रान्सपोर्ट वाढत आहे. आणि जर पुणे शहराचा जर विचार केला, पुणे शहरामध्ये जवळजवळ 60 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. आणि या 60 लाख लोकांची जशी संख्या आहे त्याचप्रमाणे 55 ते 60 लाख टू व्हीलर, कार्स आणि 4 चाकी गाड्या म्हणजे गाड्यांची लोकसंख्या आहे. आणि म्हणजे जेवढा आकडा लोकांचा आहे त्यापेक्षा अधिक ट्रान्सपोर्ट वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मग मला तुम्हाला सांगू, अपघात केवळ 2 चाकी 4 चाकी गाड्यांनी होत नाही, अपघाताचे अनेक प्रकार आहेत. देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या, अनेक लोकांनी स्वतःला अपघातानं संपवलेल्या, आत्महत्या, देवाचे लोक अशी अनेक कारणं आहेत. आणि मग अपघाताची अनेक प्रकार आहेत. पण त्यापैकी देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या, आत्महत्यापासून, संरक्षण, निराशेपासून, कर्जापासून, मला तुम्हाला सांगू द्या, अपघातापासून माणसाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे. होय देवाचे लोक, आज माणसाचं जीवन जर बघितलं तर माणसाचं जीवन असुरक्षित आहे. आज संपूर्ण जग जर पाहिलं, आजच्या तारखेची परिस्थिती जर आम्ही पाहिली, संपूर्ण जग असुरक्षितेमध्ये आहे. आपण लोकांना पाहतो रस्त्यानं जाताना, लोकांची प्रीती थोडीशी थंडवलेली आहे, मंदवलेली आहे, थोडीशी गोठलेली आहे. का? नातेवाईकांना आजकाल भेटत नाही. त्याच्या मागचं कारण म्हणजे हा भयंकर प्रकारचा विषाणू. म्हणजे याचा अर्थ काय की आजचे लोक असुरक्षित आहे.
मग आम्हाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर, जर देवाचा विचार केला, परमेश्वराचा विचार केला, देव आमच्यासाठी काय, देव माझ्यासाठी काय, हा प्रश्न आम्ही आमच्या अंतःकरणाला विचारला पाहिजे की देव माझ्यासाठी काय. अनेक लोकांना जर विचारलं तर परमेश्वर तुमच्यासाठी काय, मग अनेक लोक म्हणतात की परमेश्वर आमच्यासाठी हाय, परमेश्वर आमच्यासाठी तो आहे. पण देवाची लोक कोण, परमेश्वर आमच्यासाठी काय असला पाहिजे, परमेश्वर आमच्यासाठी एक संरक्षक असला पाहिजे, परमेश्वर आमच्यासाठी काय, परमेश्वर आमच्यासाठी सामर्थ्य आहे, परमेश्वर आमच्यासाठी बळ आहे, परमेश्वर आमच्यासाठी ताकद आहे, परमेश्वर आमच्यासाठी मार्गदर्शक आहे, परमेश्वर आमच्यासाठी पुरवठा करणार आहे, परमेश्वर आमच्यासाठी मेंढपाळ आहे, परमेश्वर आमच्यासाठी प्रकाश आहे. जर आम्ही अंधारात चालत आहोत, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या जीवनातला अंधार दूर करणारा परमेश्वर आमच्यासाठी प्रकाश आहे. देव आमच्यासाठी काय, देव मला तुम्हाला सांगू द्या, एक जर मनुष्याचा विचार केला, एखाद्या स्त्रीचा जर विचार केला, ती घरातली प्रमुख असेल, तर स्त्री आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अनेक अशा प्रकारचे पात्र साकारत असते. मग ती उत्तम आई, उत्तम पत्नी, उत्तम बहीण, उत्तम सासू, उत्तम प्रकारची सून, अशा अनेक शेड्स, भूमिका ती पार पाडत असते आपल्या कुटुंबामध्ये. पण मला तुम्हाला सांगू द्या, एका मनुष्याच्या शेड्स किती असतील, 4-5. तो 4 किंवा 5 पेक्षा तो अधिक प्रकारच्या भूमिका तो आपल्या आयुष्यामध्ये तो साकारू शकत नाही. मनुष्य चांगला बाप बनू शकतो, मनुष्य चांगला शिक्षक बनू शकतो, मनुष्य, मला तुम्हाला सांगू द्या, चांगला सासरा, चांगला वडील, चांगला भाऊ बनू शकतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वरानं, पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरानं अनेक प्रकारच्या भूमिका त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचे लोकांनो साकारलेल्या. तो देव आमच्यासाठी संरक्षक आहे, तो देव आमच्यासाठी बळ आहे, तो देव आमच्यासाठी ताकद आहे, तो देव आमच्यासाठी पुरवठा करणार, तो देव आमच्यासाठी प्रकाश आहे, तो देव आमच्यासाठी मेंढपाळ आहे, तो देव, देवाचे लोकांनो, आमच्यासाठी विजय देणारा, देवाचे लोकांनो तो अशा अनेक प्रकारच्या भूमिका परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी दररोज साकारतो. आणि अशा अनेक शेड्स परमेश्वराच्या, तो देवाच्या आहेत, अशा अनेक भूमिका तो आमच्यासाठी, देवाचे लोकांनो, रोज तो परमेश्वर साकारतो. आणि त्याच भूमिकेपैकी एक भूमिका आपण देवाचे लोकांनो राहून गेलो, तो परमेश्वर आमच्यासाठी, देवाचे लोकांनो, स्ट्रेंथ आहे, तो भूमिका साकारतो, तो ताकद तो आम्हाला देतो, बळ तो आम्हाला देतो, चातुर्य आम्हाला तो देतो. अनेक अशा भूमिका परमेश्वर, देवाचे लोकांनो, आमच्यासाठी साकारत असतो. आणि त्याच भूमिकापैकी एक भूमिका म्हणजे, मला तुम्हाला सांगू द्या, तो परमेश्वर, देवाचे लोकांनो, आमच्यासाठी संरक्षक आहे. देवाचे लोकांनो, जी 13व्या भागामध्ये आपण प्रार्थनेचं महत्व आपण पाहणार, कोणत्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी, प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन, दैवी संरक्षणासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देव आमचा संरक्षक आहे. मग हेच संरक्षण देवाचे लोकांना आम्ही प्राप्त केलं पाहिजे. पहा, पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभू एशियाच्या ग्रंथामध्ये 43व्या अध्यायामध्ये तो एशियाला म्हणतो, पहा नीट बारकाईनं या ठिकाणी ऐका काय देवाचं वचन सांगतो. प्रभू एशियाला म्हणतो, क्षमा करा, प्रभू याकोबाला म्हणतो, हे याकोबा, तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवलंय, मी तुला तुझ्या नावानं हाक मारली आहे, तू माझा आहेस, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर याकोबाला म्हणतो, हे याकोबा, तू नद्यांमध्ये चालशील तर ती नदी तुला बुडवणार नाही, आणि तू अग्नीतून चालशील तर ती तुला भाजणार नाही, आणि ज्वालातून चालशील तर ती तुला पोळणार नाही, कारण मी तुझा संरक्षण करणारा तुझ्या बरोबर आहे. होय, देवाचे लोकांनो, याकोबासाठी परमेश्वर काय, तो संरक्षण करणारा. होय, देवाचे लोकांनो, बायबल सांगतं, याकोबाला प्रभू म्हणतो की
नद्यांमध्ये चालशील तर ती तुला बुडवणार नाही, कारण देवाचे लोक संरक्षण करणारा आमचा देव आमच्या बरोबर आहे. बायबल सांगतं ज्यावेळेस देवाचे लोक मोशेनं आणि मग जसं परमेश्वराच्या आज्ञेनं फारोच्या तावडीतनं इस्रायल लोकांना सोडून आणलं, आणि मला तुम्हाला सांगू द्या, आणि अरण्यात जाण्या अगोदर त्यांना मोठा तांबडा समुद्र लागला. बायबल सांगतं देवाचे लोक परमेश्वर हा इस्रायलाचा रक्षण करता होता, परमेश्वर मोशेचा रक्षण करता होता. बायबल सांगतं की मोशेनं आपली काठी त्या समुद्रावरती उगारली, समुद्र 2 भागामध्ये दुभागला. बायबल सांगतं त्या कोरड्या भूमीवरून शास्त्र सांगतं इस्रायल लोक दोन्ही पाण्याच्या मध्यभागातनं देवाचे लोक सामड्या समुद्राच्या पार गेले. बायबल सांगतं ज्यावेळेस देवाचे लोक पुन्हा फारोनं आपलं सैन्य पाठवलं, शास्त्र सांगतं इस्रायल लोकांना आपल्या तावडीत येण्यासाठी, त्यावेळेस फारोचे सैनिक पुन्हा त्या समुद्रामध्ये बुडून मेलेले आहेत. त्यांचे रथ पाण्यामध्ये त्या समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून मेले. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्या जलातनं ते गेले कारण देव इस्रायलाचा रक्षण करता होता. देवाची लोक आमची प्रार्थना कशासाठी असली पाहिजे? प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन, दैवी संरक्षण देवाकडनं प्राप्त व्हावं यासाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन, क्षमा करा, प्रोटेक्शन, संरक्षणासाठी प्रार्थना करा. बायबल सांगतं मोशेनं देखील समुद्राच्या समोर जेव्हा तो उभा राहिला, त्यानं देवाकडं संरक्षण मागितलं की प्रभू आमच्या मागे पुन्हा फारोनं आपले सैनिक पाठवलेले आहेत, त्यांच्या मागे मृत्यू. पण बायबल सांगतं त्यानं प्रार्थना केली आणि देवानं त्यांना संरक्षण मिळलं, देवाचे लोकनं दिलं. मला तुम्हाला सांगू ते जलातनं चालले पण ते पाणी त्यांना बुडू शकलं नाही. खाओ, कारण देवाचं संरक्षण त्यांच्या बरोबर आहे, देवाचं प्रोटेक्शन त्यांच्या बरोबर होतं. मग आमची प्रार्थना कशासाठी असली पाहिजे? आमची प्रार्थना देवाचे लोकांना प्रोटेक्शन म्हणजे संरक्षणासाठी असली पाहिजे. पहा, परमेश्वर याकोबाला म्हणतो अग्नीतून चालशील तेव्हा भाजणार नाही. शद्रक, मेषक, अबेदनेगो या वचनाप्रमाणे मला तुम्हाला सांगू द्या, पहा देवाचं वचन किती सत्य आहे. बायबल सांगतं, प्रभू म्हणतो अग्नीतून चालशील ती तुला देवाचे लोकनो भाजणार नाही, ज्वालातून चालशील तू देवाचे लोकनो ती तुला पोळणार नाही. बायबल सांगतं देवाचे लोकनो शद्रक, मेषक, अबेदनेगो ज्यावेळेस देवाचे लोकनो त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं, तत्पूर्वी त्या ठिकाणी राजा म्हटला की भट्टी पहिल्यापेक्षा 7 पटीनं तुम्ही तप्त करा. देवाचे लोकनो 7 पटीनं तप्त अशी अग्नीची भट्टी, त्या अग्नीच्या भट्टीमध्ये शद्रक, मेषक, अबेदनेगो या तिघांना टाकलं. बायबल सांगतं ज्या तिघांना टाकणारे लोक भाजून त्या ठिकाणी मेले, पण ज्यावेळेस अग्नीच्या भट्टीमध्ये तिघं पडले, बायबल सांगतं देवाचे लोकनो राजा आणि अग्नीच्या भट्टीच्या उंचीवरून बघतो होता काय, आम्ही तिघांना टाकलं पण हा चौथा कोण आहे ज्याचं मुख देवाच्या दूतासारखा आहे. बायबल सांगतं त्या अग्नीच्या भट्टीमध्ये परमेश्वर त्या तिघांसमोर फिरत होता. होय, देवाचे लोकनो बायबल सांगतं की प्रभू याकोबाला म्हणतो तू अग्नीतनं चालशील ती तुला भाजणार नाही. देवाचे लोकनो हे वचन परमेश्वरानं शद्रक, मेषक, अबेदनेगो यांच्यासाठी देवाचे लोकनो खरं करून दाखवलं. तो देव आमचं रक्षण करणार आहे, तो देव आमचं संरक्षण करणार आहे. प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन, दैवी संरक्षणासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. काय हो प्रोटेक्शन या शब्दाचा अर्थ काय? प्रोटेक्शन याला ग्रीक भाषेमध्ये, नीट लक्ष नाही का, प्रोटेक्शन या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये प्रोस्टारिया, क्षमा करा, प्रोस्टासिया असा ग्रीक शब्द आहे. प्रोस्टासिया हा ग्रीक शब्द आहे आणि प्रोस्टासिया याला इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर होतं, त्याला सेफगार्ड असं म्हटलेलं आहे, त्याला शिल्ड असं म्हटलेलं आहे, त्याला फाईट असं म्हटलेलं आहे. समजून घ्या प्रोस्टारिया म्हणजे काय, प्रोस्टासिया म्हणजे काय, क्षमा करा, प्रोस्टासिया म्हणजे काय? प्रोटेक्शन, संरक्षण. देव हा आमचं रक्षण करणार आहे, संरक्षक आहे. आणि मग प्रोटेक्शन म्हणजे काय? पुन्हा सांगतो, प्रोटेक्शन याला ग्रीक भाषेमध्ये प्रोस्टासिया असं म्हटलेलं आहे आणि प्रोस्टासिया म्हणजे सेफगार्ड, प्रोस्टासिया म्हणजे शिल्ड,
प्रोस्टासिया म्हणजे फाईट, आणि देवाचे लोक कोण शिल्ड म्हणजे काय? शिल्ड म्हणजे देवाचे लोक कोण संरक्षण, देवाचे लोक कोण शिल्ड म्हणजे इजा पासून वाचवणं, किंवा शिल्ड म्हणजे ढाल. आणि शिल्डचा महत्वाचा अर्थ आहे, देवाचे लोक कोण शिल्ड याला मला तुम्हाला सांगू द्या संरक्षक जाळे असं म्हटलेलं आहे. शिल्ड म्हणजे संरक्षक पत्रा, शिल्ड म्हणजे संरक्षक जाळी. आणि परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी शिल्ड आहे. शिल्ड म्हणजे काय? तो देव तुमच्या आणि माझ्यासाठी संरक्षक जाळी आहे. सैतानाचे जळते बाण तो परमेश्वर संरक्षक पत्र्याच्याद्वारे किंवा संरक्षक जाळीच्या द्वारे देवाचे लोक कोण तो झेलतो. आमच्यापर्यंत सैतानाचे जळते बाण तो येऊ देत नाही. तो देव आमचं रक्षण करतो. शिल्ड म्हणजे काय? तो संरक्षक जाळी म्हणून आहे. पहा, पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये योबाचा ग्रंथाचा पहिला अध्याय जर पाहिलं, पहिल्या अध्यायामध्ये बायबल सांगतं की परमेश्वर योबावरती एवढा प्रसन्न होता. कारण बायबल सांगतं योबावरती प्रसन्न परमेश्वरानं होण्याचं कारण काय? पहिल्या वचनामध्ये असलेलं की उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक, सरळ होता, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर आहे. 4 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये. आणि बायबल सांगतं परमेश्वर त्या योबावरती खुश होण्याचं कारण काय? परमेश्वर योबाला अधिक आशीर्वादित का करत होता? देवा, मला तुम्हाला सांगू द्या, बायबल सांगतं उस देशामध्ये योब हा देवाचे लोक कोण धन एक धनानं बलाढ्य असा मनुष्य होता. पुष्कळचा पैसा, पुष्कळची दौलत, आणि देवाचे लोक कोण एक श्रीमंत व्यक्ती होता. आणि बायबल सांगतं देवाचे लोक कोण देवानं योबाला आस्वादित करण्याचं कारण काय? बायबल सांगतं तो सात्विक होता, तो सरळ होता, देवाला भिवून वागे आणि पापापासून दूर राहावे. सात्विक या शब्दाचा अर्थ आहे, इंग्रजीमध्ये सात्विक या शब्दाला ब्लेमलेस असं म्हटलेलं आहे. आणि ब्लेमलेस म्हणजे काय? पाप विरहित जीवन जगणं. म्हणजेच काय हो? देवाचे लोक कोण पाप विदाऊट, देवाचे लोक कोण सिनलेस जीवन जगणं, म्हणजे पापाला आपल्या जीवनामध्ये थारा न देणारा व्यक्ती, किंमतच नाही. देवाचे लोक कोण आज आपण पाहतो जगातले लोक जर अनेक जगात जर डुंकून पाहिलं तर आज लोक आस्वादित का नाही? आज लोकांची प्रार्थना का ऐकली जात नाही? कारण देवाचे लोक, मला तुम्हाला सांगू द्या, लोकांनी काय केलं? पापाला आपल्या जीवनामध्ये थारा दिलेला आहे. आणि पापाला लोक दररोज देवाचे लोक कोण आमंत्रित करतात की ये पाप ये आणि आमच्या अंतःकरणामध्ये राज्य कर. पण मला तुम्हाला सांगू द्या, योबाच्या उलट, त्याच्या उलट होतं. योब हा देवाचे लोक कोण पापाला आपल्या जीवनामध्ये थारा देत नव्हता. मला तुम्हाला सांगू द्या, तो पापापासून तो नेहमी दूर राहील. तो सरळ होता, देवाला भिवून वागत होता. म्हणून परमेश्वरानं त्याला आस्वादित केलं. आणि आस्वादासोबत मला तुम्हाला सांगू द्या, देव योबाचा संरक्षक करता होता. देवाचं कुंपण त्या योबाच्या भोवती होतं. बायबल सांगता मला 6व्या वचनामध्ये पहिला अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्याच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कुठून आलास? सैतानानं परमेश्वराला उत्तर दिलं, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो. परमेश्वरानं सैतानाला विचारलं, माझा सेवक योब याच्याकडे तुझं लक्ष गेले होते का? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. मला तुम्हाला सांगू द्या, पुढं सैतान परमेश्वराला म्हणतो की सैतानानं परमेश्वराला उत्तर दिले, योब देवाचं भय फुकट बाळगतो का? तो त्याचे घर, त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना. म्हणजेच काय हो? सैतान परमेश्वराला म्हणतो की तू आपल्या संरक्षणाचं कुंपण त्या योबाभोवती, त्याच्या घराभोवती, देवाचे लोक कोण त्याचे सर्वस्वाभोवती. मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोक कोण परमेश्वर केवळ आपलंच संरक्षण करत नाही, तर बायबल सांगतं प्रभू आपलं घर, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक,
आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी, मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोक आपलं सर्वस्व जे काही आपल्या मालकीचं आहे, देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या, त्या सगळ्या गोष्टीचं संरक्षण करणारा तुमचा आणि माझा देव आहे. आणि सैतान परमेश्वराला म्हणतो, तो तुझं फुकट भय बाळगतो का? तो फुकट भय बाळगत नाही, कारण तू त्याला संरक्षण पुरवलेलं आहे. त्याच्या कुटुंबाला, त्याच्या लेकरांना, त्याच्या संपत्तीला, त्याच्या घरादाराला तू आपलं संरक्षण पुरवलेलं आहे, म्हणून तू तुझं भय बाळगतो. देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या, योबासाठी परमेश्वर संरक्षक आहे. देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या, सैतान पृथ्वीवरती हिंडत फिरत असताना सैतानाची नजर, बायबल सांगतं याचा अर्थ की सैतानाची नजर योबावरती गेली. अनेक प्रयत्न त्या सैतानानं केला असेल, कारण बायबल सांगतं, लक्ष देऊ नाही काय ठिकाणी तो म्हणतो की तो तुझं फुकट भय बाळगतो का. याचा अर्थ काय, सैतानानं योबाचा चांगला अभ्यास केला, बारकाईनं योबाच्या जीवनाकडे त्यानं पाहिलं. सैतानानं, लक्ष देऊ नाही का, बारकाईनं चौकशी केली की एवढं हा श्रीमंत झाला, एवढा बलड्या, आणि याची लेख, मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोक बायबल सांगतं. आणि मग सैतानानं चांगल्या प्रकारे योबाची चौकशी केलेली आहे, याचं कुटुंब, आणि मग याची लेकरं, याची मुलं, सगळ्या भोवती परमेश्वराचं कुंपण आहे. मग का कुंपण आहे, कारण योब जो आहे तो सात्विक आहे, पापापासून दूर राहणार आहे, आणि तो देवाचं भय बाळगतो. आणि अशा प्रकारे चौकशी त्या सैतानानं केली, आणि चौकशी करताना अनेक प्रयत्न सैतानानं केले असतील की देवाचे लोकांनो त्या योबाला पापामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला असेल. पण मला तुम्हाला सांगू द्या, सर्व देवाचे लोकांनो प्रयत्न करून सैतान हरला. आणि ज्यावेळेस ज्या ठिकाणी देवपुत्र होते आणि परमेश्वराबरोबर आणि देवपुत्र बोलत असताना त्या ठिकाणी गपचूप जाऊन आणि त्या ठिकाणी सैतान उभा राहिला. मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांनो, सैतान अनेक प्रकारचे प्रयत्न आम्हाला देवाचे लोकांनो खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला प्रभूपासून लांब नेण्याचा प्रयत्न करतो. पण जर परमेश्वर योबासारखं आमचं संरक्षण करत असेल तर सैतान आमचं काहीच करू शकत नाही. बायबल सांगतं, सैतान परमेश्वराला म्हणतो, तो तुझं फुकट भय बाळगत नाही, तू त्याला संरक्षण पुरवलं म्हणून तो तुझं भय बाळगत आहे. देवाचे लोक कोण, सैतान आमचा चांगला बारकाईनं अभ्यास करतो. लक्ष देऊ नाही का, सैतानानं योबाला छेडलं का नाही हो, कारण योबाभोवती परमेश्वराचं कुंपण होतं. ते कुंपण सैतानाला काही केल्यानं तोडता येत नव्हतं, कारण ते संरक्षण आत्मिकतेच्या भक्कमतेमुळं देवाचे लोकांनो भक्कम अशा प्रकारचं ते देवाचे लोकांनो कुंपण होतं. आणि म्हणून प्रोटेक्शन, प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन. आणि मग प्रोटेक्शन म्हणजे काय, त्याला ग्रीक भाषेमध्ये प्रोस्टासिया असं म्हटलेलं आहे. आणि प्रोस्टासिया म्हणजे काय, त्याला शिल्ड असं म्हटलेलं आहे. शिल्ड म्हणजे काय, देवाचे लोकांनो संरक्षण जाळी. आणि परमेश्वर योबासाठी संरक्षक जाळी होती. देवाचे लोकांनो सैतान योबाचं काहीच करू शकला नाही. आणि मग ज्यावेळेस परमेश्वरानं सैतानाला अनुमती दिली, त्याच वेळेस देवाचे लोकांनो सैतानानं देवाचे लोकांनो त्या योबाचं देवाचे लोकांनो जेवढं काय होतं ते काढून घेतलं. पण मला तुम्हाला सांगू द्या, सैतान योबाच्या आत्म्याला शिवू शकला नाही, कारण संरक्षणाची जाळी योबाच्या होती, परमेश्वराची होती. होय देवाची लोकांनो, आम्ही देवाचं संरक्षण मिळावं म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन, दैवी संरक्षण परमेश्वराकडनं प्राप्त व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी. प्रार्थना करा. शिल्ड म्हणजे ढाल. होय देवाचे लोकांनो, ढाल म्हणजे सगळ्या गोष्टी झेलणारा परमेश्वर आमच्यासाठी ढाल आहे. होय देवाचे लोक, म्हणून यशायाच्या ग्रंथामध्ये लिहिलंय, विश्वासाची ढाल तुम्ही आपल्या हाती घ्या. होय देवाचे लोकांनो, परमेश्वर ढाल आहे. ढाल म्हणजे काय, येणारा प्रत्येक देवाचे लोकांनो वार झेलणारी वस्तू. आम्हाला देवाचे लोकांनो संपवण्यासाठी आमच्यावरती देवाचे लोकांनो हल्ला करणाऱ्या प्रत्येक वस्तूचा विरोध करणार वस्तू म्हणजे ढाल आहे. प्रत्येक हल्ल्यापासून आमचं संरक्षण करणारी वस्तू म्हणजे आमच्यासाठी ढाल आहे.
आणि मग देवाची लोक परमेश्वर आमची ढाल आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाची लोक परमेश्वर आमची ढाल आहे. शिल्ड म्हणजे काय? तो देव आमच्यासाठी आमची ढाल आहे. देवाची लोक प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हल्ला देवाची लोक देव तुमच्या आणि माझ्यासाठी झेलणार आहे. होय, देवाची लोक देव त्या परमेश्वरानं वधस्तंभावरती देवाचे लोक 39 फटके, प्रत्येक फटका मला तुम्हाला सांगू द्या तुमच्या आणि माझ्यासाठी त्यानं झेललेला, यासाठी की तुम्हाला मला आरोग्य प्राप्त व्हा. प्रत्येक फटका. बायबल सांगतं, जर एशियाचा ग्रंथ 53 अध्याय जर तुम्ही वाचला, बायबल सांगतं त्याच्यावरती मन बसेल असं त्याचं शरीर नव्हतं, असं त्याचं रूप नव्हतं. होय, देवाची लोकनो, कारण त्याच्या संपूर्ण शरीरावरती इजा होते. देवाची लोकनो ही सगळी इजा त्यानं सहन केली, यासाठी की देवाची लोकनो तुम्हाला आणि मला इजा होऊ नये. बायबल सांगतो त्यानं गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, यासाठी की तुम्ही आणि मी श्रीमंत व्हावं. तो गरीब यासाठी झाला की तुम्ही आणि मी श्रीमंत व्हावं. वय देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देव आमच्यासाठी शिल्ड आहे. देवाचे लोकांनो म्हणजे तो संरक्षण जाळी आहे, तो आमच्यासाठी ढाल आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विरोध, प्रत्येक हल्ला झेलणारी वस्तू म्हणजे ढाल, आणि तीच ढाल तो परमेश्वर आमच्यासाठी आहे. पुढची गोष्ट, प्रोस्टासिया म्हणजे प्रोटेक्शन. प्रोस्टासिया याला सेफ गार्ड असं म्हटलेलं आहे ग्रीक भाषेमधनं. त्याचं भाषांतर काय होतं, त्याला सेफ गार्ड असं म्हटलेलं आहे. आणि मग सेफ गार्ड म्हणजे काय? हानी, संकट यांच्यापासून संरक्षण देणारी व्यक्ती. हो, देवाचे लोकांनो, सेफ गार्ड म्हणजे आमचं रक्षण करणारा, संकट, हानी यांच्यापासून रक्षण करणारी व्यक्ती. हो, देवाचे लोकांनो, परमेश्वर आमच्यासाठी काय? देवाचे लोकांनो, येणारी हानी, येणारं संकट, देवाचे लोकांनो याच्यापासून संरक्षण करणारी व्यक्ती म्हणजे परमेश्वर आहे. सेफ गार्ड आहे परमेश्वर, सेफ गार्ड. आणि हेच देवाकडनं प्राप्त व्हावं, हेच देवाकडनं मिळवण्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रेयर फॉर डिवाइन प्रोटेक्शन. तो सेफ गार्ड आहे, तो आमचं संरक्षण करणारा व्यक्ती आहे, तो देव आहे. त्याच्यानंतर प्रोस्टासिया, याला जो पुढचा शब्द त्याला फाईट असं म्हटलेला आहे. प्रोस्टासियाचा अर्थ फाईट म्हणजे लढणं, तुमच्यासाठी शत्रूशी लढणं, मोहाशी लढणं, पापाशी लढणं, व्यसनाशी लढणं. तो लढतो, तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी लढतो. देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तो फाईट करणारा, तो परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्यासाठी तो फाईट करणारा. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांनो, तो परमेश्वर साधा नाही. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्या गेत्सेमने बागेमध्ये पकडण्यात आलं, त्या क्षणापासून त्या परमेश्वरानं सैतानाशी, देवाचे लोकांनो, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी फाईट केलेली आहे. होय, देवाचे लोकांनो, मी फक्त गेत्सेमने बागेचाच विचार करत नाही, तर देवाचे लोकांनो, ज्यावेळेस बायबल सांगतं की येशू ख्रिस्तानं सेवा सुरू करण्या अगोदर ज्यावेळेस त्यानं 40 दिवस आणि 40 रात्र उपवास धरले, देवाचे लोकांनो, पहिल्या उपवासापासून परमेश्वराचा, देवाचे लोकांनो, परमेश्वराचं म्हणजे येशूचं युद्ध, येशूची लढाई सुरू झाली होती पहिल्या दिवसापासून उपवासाच्या. आणि उपवास संपल्यानंतर बायबल सांगतं सैतान येशूच्या जवळ आलेला आहे, लढायला सुरुवात, लढाई. आणि सैतानानं येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, त्याला उंच डोंगरावरती नेलं आणि येशूला म्हणतो की हे बघ येशू, हे सगळं, हे सर्वस्व मी तुला देईल, ज्यावेळेस तू मला नमन करशील हे सगळं वैभव मी तुला देईल. पण प्रभू म्हणतो केवळ तो आपला देव परमेश्वर याच्याच समोर तू नमन कर, त्याचीच आराधना कर. होय, देवाची परीक्षा, लढाई. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येक लढाई प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी केलेली आहे. देवाच्या लोकांना मोहाशी परमेश्वर लढतो. मोहात देवाच्या लोकांना मला येशू पडू देत नाही. पापाशी, मला तुम्हाला सांगू द्या, व्यसनाशी देवाच्या लोकांना लढणारा तो परमेश्वर आहे. व्यसनाच्या अधीन तो देव आम्हाला जाऊ देत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, पुढची गोष्ट देवाची लोकांना जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे कोणत्या गोष्टीपासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. कोणत्या गोष्टीपासून? सगळ्यात पहिली गोष्ट, जो पहिला मुद्दा आपण पाहत आहोत, कोणत्या गोष्टीपासून
आम्हाला देवाच्या लोकांनो संरक्षणाची गरज आहे. पहिली गोष्ट, सैतानापासून आम्हाला देवाची लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या संरक्षणाची गरज आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं, एपिस्कराचं पत्र आणि त्याचा 6वा अध्याय जर आम्ही काढला तर एपिस्कराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय की आमचं युद्ध, आमचं झगडणं, बायबल सांगतं शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा, सैतानाच्या डावपेचा पुढं तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळातील जगाच्या अधिपतीबरोबर म्हणजे आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. सैतानाबरोबर आमचं युद्ध आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या देवाची लोकांनो, आमचं झगडणं रक्त किंवा मांस याच्याद्वारे निर्माण झालेल्या मनुष्याबरोबर नाही तर आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे, म्हणजे सैतानाबरोबर. म्हणून देवाची लोकांनो आमचं रक्षण त्या सैतानापासून व्हावं म्हणून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. कोणकोणत्या गोष्टीपासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे? सैतानापासून अनेक गोष्टी आहेत आम्हाला ज्या गोष्टीपासून संरक्षणाची गरज आहे. मला तुम्हाला सांगू द्या, सैतानापासून संरक्षणाची आम्हाला गरज आहे. वाईट हेतूंपासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. खोट्या शिक्षकापासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. खोट्या संदेशांपासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. खोट्या सेवकांपासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. वाईट विचारापासून आम्हाला संरक्षणाची गरज आहे. आणि देवाचे लोकांनो, वाईट विचार या गोष्टीचा जर आम्ही विचार केला किंवा पाहिलं, वाईट विचारापासून आम्हाला देवाची लोकांनो संरक्षण मिळणं गरजेचं आहे. वाईट विचार, आता वाईट विचार म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल जर सविस्तर जर आम्ही पाहिलं, देवाची लोकांनो वाईट विचार, आज असं म्हणतात की खाली दिमाग शैतान का घर आहे. खाली दिमाग शैतान का, हे हिंदीमध्ये एक म्हण आहे. आणि जो सातत्यानं विचार करतो, आम्ही विचार करावा. मी असं म्हणत नाही की विचार लोकांनी करणं सोडावं, विचार प्रत्येकानं करावा, पण तो चांगला विचार असला पाहिजे. आपल्या समाजाबद्दल विचार असला पाहिजे, आपल्या कुटुंबाबद्दल आम्ही चांगला विचार केला पाहिजे, आपल्या पत्नीबद्दल, आपल्या लेकराबद्दल, ज्या नगरामध्ये आम्ही राहत आहोत त्या नगराबद्दल आमचे चांगले विचार असलं पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही विचार करावा, आमच्या नातेवाईकांसाठी आम्ही चांगला विचार करावा. मी म्हणत नाही की विचार करू नये, पण देवाची लोकांनो चांगला विचार याच्याबद्दल मी बोलत, पण वाईट विचारापासून आम्हाला संरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि खाली दिमाग शैतान का घर आहे. आणि देवाची लोकांनो ज्याच्या डोक्यामध्ये चांगले विचार येत नाही, देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये वाईट गोष्टींचा विचार येतो. मग वाईट गोष्ट कोणती? देवाचे लोकांनो आत्महत्या. अनेक लोकांनी या 5 महिन्यामध्ये मला तुम्हाला सांगू द्या आपलं जीवन संपवलेलं आहे. देवाचे लोकांनो मी नेहमी सांगतो, नेहमी याच गोष्टीवरती बोलतो, देवाचे लोकांनो याचं फार मला मोठं दुःख आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावलेला आहे वाईट विचारामुळं, केवळ वाईट विचारामुळं. संरक्षण नाही आणि ती शिल्ड नसल्यामुळं, म्हणजे का संरक्षण जाळी नसल्यामुळं देवाचे लोकांनो वाईट विचारानं त्यांच्या डोक्यात प्रवेश केला आणि त्याच वाईट विचारानं त्यांना देवाचे लोकांनो प्रेरित केलं आत्महत्या करण्यापासून. आणि अनेक लोकांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. देवाचं संरक्षण मिळावं वाईट विचारापासून, यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. वाईट विचारापासून, देवाचे लोकांनो वाईट विचार आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करतं. वाईट विचार आम्हाला चोरी करायला प्रवृत्त करतं. नीट लक्ष नाही का? वाईट विचार आम्हाला खून करण्यासाठी प्रवृत्त करतं. वाईट विचार आम्हाला लोकांची फसवणूक करण्याला प्रवृत्त करतं. लोकांची फसवणूक, अनेक अशी लोक मी पाहिलेली आहेत. आम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये वाचतो की ऑनलाईन खरेदीमध्ये अनेक लोक फसले गेलेले आहेत. त्याच प्रकारे मला तुम्हाला सांगू द्या,
ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे बँकेतनं फोन आम्ही केलेले आहे, तुमचं एटीएम कार्ड बंद झालेलं आहे, अशा प्रकारचे अनेक कॉल्स येतात आणि त्यामध्ये अनेक लोक फसले गेलेले आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, फसवणूक करणारा आत्मा लोकांमध्ये प्रचंड वेगानं काम करत आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, मग हा आत्मा लोकांमध्ये काम करतो का हो? कारण संरक्षण जाळी नाही, प्रोटेक्शन त्यांना नाही, त्याच्यामुळं हा वाईट विचार त्यांच्या अंतःकरणात प्रवेश करतो आणि लोकांना देवाचे लोक फसवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे वाईट विचार मनुष्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस फसवणूक, लोकांची फसवणूक करणारी वृत्ती निर्माण होते, तयार होते आणि लोकांना फसवायला देवाचे लोकांना बाहेर निघतात. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांना वाईट विचारापासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून देवाच्या जवळ आम्ही देवाचे लोकांना प्रार्थना करावी. होय, मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांना वाईट विचारापासून आमचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी, संरक्षण मिळावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी. प्रार्थना करा, वाईट विचारापासून आमचं देवाच्या लोकांना संरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी. देवाची ही सत्य गोष्ट आहे. आज लोकांची प्रवृत्ती कशाकडे वळत आहे? ती कशामुळे वळत आहे? कारण वाईट विचार. आणि याच आमच्या चांगल्या विचाराला संरक्षणाची जाळी नसल्या कारणामुळं मला तुम्हाला सांगू द्या, वाईट विचार प्रवेश करतो, मिक्सअप होऊन जातो. जसं आपण पाहिलं, एक उदाहरण देतो. आपण पाहतो की घराचं कलर मारताना देवाचे लोकं एखादा पांढऱ्या ऑइल बोंड कलरमध्ये जर आपण काही थेंब इतर कलरपैकी समजा रेड, येलो किंवा ब्राऊन, अशा गोल्डन ब्राऊन किंवा असे वेगवेगळे कलर आपण काही थेंब जर आपण त्या ठिकाणी टाकले, मला तुम्हाला सांगू द्या, ते काही थेंब त्या पांढऱ्या शुभ्र कलरचं रूपांतर त्या स्वतःच्या कलरमध्ये करून टाकतो. त्याच प्रकारे आमच्या विचाराचं आहे. आमच्या चांगल्या विचारामध्ये जर थोडका वाईट विचार आला तर तो संपूर्ण चांगल्या विचाराला देवाच्या लोकांना स्वतःमध्ये मिक्सअप करून टाकतो आणि मग वाईट विचाराची गती मोठ्या प्रमाणात आपल्या डोक्यामध्ये, विचारामध्ये वाढला जातो आणि देवाचे लोकांना आमची प्रवृत्ती आत्महत्या करण्याकडे जाते, आमची प्रवृत्ती देवाचे लोकांना चोरी करण्याकडे जाते, आमची प्रवृत्ती खून करण्याकडे जाते, आमची प्रवृत्ती लोकांना फसवण्याकडे जाते. आणि म्हणून देवाचे लोकांना अशा विचारापासून संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून आम्ही देवाच्या जवळ प्रार्थना केली पाहिजे. पुढची गोष्ट, वाईट हेतूंपासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी. वाईट हेतू, वाईट विचार याच्याबद्दल आपण काही गोष्टी आपण पाहणार आहोत. दानिएलच्या पुस्तकामध्ये जर आपण गेलो, बायबल सांगतं वाईट हेतूपासून आमचं संरक्षण व्हावं. मग वाईट हेतू म्हणजे नेमकं काय हो? पहा, दानिएलच्या बाबतीत काय घडलं. दानिएलच्या बाबतीत वाईट हेतू कोणाचे होते त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि जर दानिएलचं पुस्तक याचा 6वा अध्याय जर आम्ही काढला तर देवाचे लोक काही मिनिटं थोडीशी दानिएलची पार्श्वभूमी आपण पाहूया की कोणत्या वाईट हेतूंचा शिकार किंवा बळी दानिएल ठरला आणि परमेश्वरानं त्या वाईट हेतूपासून दानिएलला कशा प्रकारे वाचवलं त्याबद्दल आपण काही गोष्ट पाहणार आहोत. थोडीशी पार्श्वभूमी दानिएलच्या बाबतीत आपण पाहणार आहोत की दानिएलला कशा प्रकारे वाईट हेतूंचा सामना करावा लागला. आणि दानिएलचं पुस्तक याचा 6वा अध्याय जर आम्ही काढला तर त्या 6व्या अध्यायामध्ये असं लिहिलं पहिल्या वचनामध्ये की दारियावेश राजानं आपल्या, नीट लक्षात नाही का या ठिकाणी काय लिहिलंय, दारियावेश राजानं आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले. लक्ष देऊ नाही का या ठिकाणी काय लिहिलंय. पुन्हा हे वचन तुमच्यासाठी वाचतो. दारियावेश राजानं आपल्या मर्जीप्रमाणे म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यामध्ये 120 प्रांताधिकारी नेमले, शहराचे अधिकारी नेमले. त्यावर
त्या 120 प्रांताधिकाऱ्यावर 3 अध्यक्ष त्यानं नेमले. म्हणजे संपूर्ण देशामध्ये त्यानं 120 प्रांताधिकारी नेमले. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्या 120 प्रांताधिकाऱ्यावरती त्यानं आपल्या मर्जीतले, आपल्या पसंतीनं 3 अध्यक्ष नेमले. त्या 3 अध्यक्षांपैकी एक अध्यक्ष होता, तो म्हणजे दानियल. बायबल सांगता मला, राजाचे काही त्याचवर 3 अध्यक्ष नेमले. दानियल त्यापैकी एक होता. राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असं ठरवलं गेलं. आणि मग लोकांचा हिशोब घेण्याचा अधिकार दानियलाकडे होता. आणि दानियल दार्यावेश राजाच्या मर्जीतला होता, त्याच्या पसंतीतला एक होता. दार्यावेश राजा दानियलावरती खुश होता. आणि बायबल सांगतं 3 वर्षामध्ये दिसलेले की दानियल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. देवाची लोकांनो, लक्षपूर्वक या ठिकाणी ऐका दानियलाबद्दल. बायबल सांगतं एक दानियल हा दार्यावेश राजाचा फेवरेट होता, तो त्याच्या आवडीचा होता. कारण दानियलाचं काम जे आहे ते प्रामाणिक होतं. आणि सगळ्या प्रांताधिकाऱ्यांपैकी किंवा अध्यक्षांपैकी जे त्याच्या सोबतीचे काम करणारे देवाचे लोकांना 2 अध्यक्ष होते. आणि त्या अध्यक्षांपैकी आणि प्रांताधिकाऱ्यांपैकी सगळ्यात श्रेष्ठ दानियल ठरला. कारण दानियलाचं काम हे प्रामाणिक होतं, दानियलाचं काम हे चोख होतं. दानियल देवाचे लोकांना प्रामाणिकपणे आणि काम करणार होता. आपल्या कामामध्ये देवाचे लोकांना तो सगळं आपलं मन, अंतःकरण देवाचे लोकांना आपली ताकद झोकून तो काम करणार होता. आणि बायबल सांगता मला की देवाचे लोकांना तो सर्वात श्रेष्ठ यासाठी ठरला, कारण उत्तम आत्मा त्याच्या ठाई वास करत होता. उत्तम आत्मा, चांगला स्पिरिट, म्हणजे चांगला म्हणजे प्रामाणिकपणाचा आत्मा, म्हणजे त्याच्यामध्ये काम करत होता. प्रामाणिकपणा, देवभिरू, आपल्या राजाशी भिवून तो वागत होता, प्रामाणिक होता सगळ्या गोष्टीच्या बाबतीत. आणि बायबल सांगतं हेच श्रेष्ठत्व प्रांताधिकारी आणि जे 2 अध्यक्ष त्या दानियला सोबत होते त्यांना ते खटकत होतं. 4थ्या वचनामध्ये असलेले असे असता राज्य कारभारा संबंधानं दानियला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालवला, पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना. कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही. देवाची लोकांनो, हे प्रांताधिकारी, हे अध्यक्ष त्या दानियलाच्या विरुद्ध कट कारस्थान करत होते. वाईट हेतू त्यांनी शोधण्याचा प्रयत्न देवाच्या लोकांनो केला की दानियलाच्या विरुद्ध काहीतरी चुकीची गोष्ट आपण पकडूया आणि राजाच्या समोर ठेवूया. पण एकही चुकीची गोष्ट कुठल्याच व्यक्तीला सापडेना. कारण देवाचे लोकांना दानियल हा आपल्या तत्वांमध्ये, आपल्या आत्मिकतेमध्ये, आपल्या चांगुलपणामध्ये, आपल्या देवावरती असणाऱ्या देवभिरूपणामध्ये तो देवाचे लोकांना श्रेष्ठ ठरला. का? देव त्याच्या बरोबर होता. वाईट हेतू दानियलाच्या विरुद्ध आखण्यात आला. पण मला तुम्हाला सांगू द्या, 6 वचनामध्ये लिहिले, मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावून आले व त्याला म्हणाले, दार्यावेश महाराज चिरायू असो. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाई फिरवली जावी, हे राजा 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कुणीही देवाची अथवा मानवाची आराधना कुणीही करेल तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावं. दानियलाच्या विरुद्ध कुठलीच चूक सापडू नये किंवा सापडावी म्हणून त्यांना खूप प्रयत्न केला. पण
ती चूक सापडली नाही. पण बायबल सांगतं नंतर त्याने अशी शक्कल लढवली, असा वाईट हेतू केला. ते राजाकडे गेले आणि राजाला म्हणाले की 30 दिवसापर्यंत म्हणजे जवळजवळ 1 महिना तुम्ही अशी ग्वाही द्या किंवा असं फरमान काढा की लोकांनी आपल्या देवाची, आपल्या परमेश्वराची आणि कुठल्याही व्यक्तीची, मानवाची आराधना करणार नाही, केवळ आपली आराधना करतील. मला तुम्हाला सांगू द्या, ही गोष्ट राजाला आवडली. पण बायबल सांगतं राजाला ठाऊक नव्हतं की या प्रांताधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी, अध्यक्षांनी आणि मग दानिएलच्या विरुद्ध वाईट हेतू रचला. पण बायबल सांगतं राजानं फरमान काढलं. पण बायबल सांगतं त्या प्रांताधिकाऱ्यांना, त्या अध्यक्षांना ठाऊक होतं की दावीद प्रार्थना करण्यामध्ये प्रामाणिक आहे, तो आपल्या देवाची प्रार्थना करेल. बायबल सांगतं की दानिएल हा दिवसातनं 3 वेळा प्रार्थना करणार होता. ही चुनचून किंवा हे कट कारस्थान दानिएलच्या कानावरती गेलं. पण बायबल सांगतं दानिएलला ठाऊक होतं की जी प्रार्थना मी करत आहे त्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वरानं मला संरक्षण पुरवलेलं आहे, तो माझं रक्षण करेल. फरमान काढण्यात आलं. ते फरमान दानिएलच्या कानावरती आलं की सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. पण दानिएल म्हणाला की त्या सिंहाच्या गुहेतून, त्या सिंहाच्या तावडीतून सोडवण्यासाठी माझा परमेश्वर समर्थ आहे, कारण तो देव माझ्यासाठी शिळला, म्हणजे संरक्षणाची जाळी आहे. देवाची पुलक कोण दानिएलला ठाऊक होतं. दानिएल आपल्या देवाची प्रार्थना करण्यासाठी गेला, आपल्या देवाची आराधना करण्यासाठी गेला. तो रोज दिवसातनं 3 वेळा प्रार्थना करायचा. दानिएलला प्रार्थना करताना पकडण्यात आलं. त्याला राजासमोर उभा केलं आणि नाइलाजानं, मला तुम्हाला सांगू द्या, राजाला देवाची कुलकून सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाची कुलकून पुढं असं लिहिलंय, जर पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पुढं वाचलं 14व्या वचनामध्ये, हे ऐकून राजा खिन्न झाला आणि दानिएलचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला. त्याचा बचाव करो म्हणून त्यानं सूर्यमावळपर्यंत प्रयत्न केले. मग ती मनुष्य राजाकडे जमवून आली व त्याला म्हणाली, राजा, हे लक्षात आण, मेदी व पारसी यांचा असा शिरस्ता आहे की राजानं केलेल्या द्वाया किंवा नियम पाळता येत नाही. नाईलाजानं त्या राजाला सिंहाच्या गुहेत दानिएलला टाकण्यात आलं. पण बायबल सांगतं 18 वचनामध्येच लिहिले की नंतर राजा आपल्या महालात गेला. त्यानं ती रात्र उपाशीच काढली. त्याच्यासमोर वाद्य आणली नाहीत. त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पाठीस उठून तुरेनं सिंहाच्या गुहेत नजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलकडे जाऊन शोक सुराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस, त्यानं तुला सिंहाच्या तावडीतून सोडवलं का? दानिएल म्हणतो की दानिएल राजाला म्हणाला, महाराज, चिरायू असा माझ्या देवानं आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. त्यांनी मला काही उपद्रव केला नाही. देवाची कोण देवानं दानिएलचं संरक्षण केलं. वाईट हेतूपासून देवानं दानिएलचं रक्षण केलेलं आहे. देवाची कोण वाईट हेतूपासून आमचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी. दानिएल दिवसातनं 3 वेळा प्रार्थना. होय, देवाची कोण दानिएलचा विचार केला. तो दिवसातनं 3 वेळा आमच्या प्रार्थनेचं काय? आमची प्रार्थना कशा प्रकारे आहे? 1 मिनिटाची प्रार्थना, 5 मिनिटाची प्रार्थना. आम्ही प्रार्थनेमध्ये किती वेळ घालवतो या गोष्टीकडे देणं गरजेचं आहे. आम्ही देवाला किती वेळ देतो? आम्ही प्रार्थनेसाठी किती वेळ घालवतो? व्हॉट्सअप, फेसबुक, अमकं ॲप, तमकं ॲप, फोटो आर्ट गॅलरी लोकांनी ॲप डाऊन केलं. मग माझा फोटो कसा भारी दिसेल, माझा फोटो कशा प्रकारे चांगला दिसेल, आणि मग काळाचा गोरा करणारा देवाची कोण असं अनेक वेळा घडलं. फेसबुकवर दिसतो फार सुंदर आणि समोर गेला तर तव्यासारखा काळा. का फोटो आर्ट गॅलरीची कमाल. मला तुम्हाला सांगू द्या, लोकांचा वेळ तिथं अधिक जातो, पण प्रार्थनेमध्ये कमी, आराधनेमध्ये कमी, देवाच्या सानिध्यामध्ये कमी. आमचं प्रार्थनेसाठी किती वेळ आहे त्या गोष्टीकडे मला वेळ दे, विचार करायचा. आणि म्हणून देवाची लोकांना बायबल सांगतं त्या देवानं, त्या परमेश्वरानं वाईट हेतून पासून त्या दानिएलचं रक्षण केलं. तो म्हणतो, फार सुंदर त्या ठिकाणी लिहिलंय. दानिएल म्हणतो, माझ्या देवानं आपल्या दिव्य
दूताला पाठवून सिंहाची तोंड बंद केली. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरापराधी ठरलो व महाराज आपलाही मी अपराध केला नाही. तेव्हा राजानं अत्यंत हर्षेतून राजाज्ञा केली, दानियेला गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढलेले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावरती भरोसा होता. बायबल सांगतो त्याचा भरोसा होता. देव माझं रक्षण करेल, देव माझं प्रोटेक्शन करेल, हा विश्वास दानियेलाचा होता. आणि त्याच विश्वासानं त्याचं रक्षण करण्यात आलं. देवा वाईट हेतूपासून देवाची लोकांनो, जर नवीन करारामध्ये जर आपण गेलो तर नवीन करारामध्ये देवाची लोकांनो अशी वाईट हेतू आम्हाला पाहायला मिळतील. जर तिमोथेचं पुस्तक जर आम्ही काढलं, याचा पहिला तिमोथेचं पुस्तक याचा 4 अध्याय आणि त्याच्या पहिल्या अध्यायापासून जर आम्ही विचार केला, आपण पाहिलं वाईट हेतू, वाईट विचार लोकांमध्ये देवाचे लोकांनो काम करणार आहे. बायबल सांगतं या ठिकाणी असं लिहिलंय, पहिले तिमोथेचं पुस्तक याचं 4 अध्याय आणि त्याची काही पहिल्या वचनापासून वाचणं तुमच्यासाठी वाचतो. आणि याच वचनावरती आपण पुढच्या रविवारी आपण चांगलं स्पष्टीकरण करून पाहणार आहोत. मी तुमच्यासाठी जस्ट वाचतो. या ठिकाणी असं लिहिलंय, आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ज्या माणसांची सद्विवेक बुद्धी डाग लागल्यासारखी आहे, अशा खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगानं ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. लग्न करायची ते मनाई करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी उपकार स्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यावायचा अशी देवानं निर्माण केलेली भक्ष वर्ज्य करावी असे सांगतील. देवाचे लोकांनो, या ठिकाणी पौल तिमोथेला एक मार्मिक, मला तुम्हाला सांगू द्या, पौल तिमोथेला एक महत्वाचं शिक्षण किंवा एक महत्वाचा बोध, एक महत्वाचा सल्ला त्या ठिकाणी देत आहे. काय सल्ला हो महत्वाचा? हा बायबल सांगतं वाईट हेतू, वाईट विचार, क्षमा करा, वाईट उद्देश, वाईट हेतू याच्यापासून तुला संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून देवाजवळ प्रार्थना. आणि मग कोणत्या गोष्टीपासून? या ठिकाणी संत पौल म्हणत आहे, आत्मा स्पष्ट मंडळीला म्हणतो विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. देवाचे लोकून मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासापासून भ्रष्ट करणाऱ्या हेतूपासून देवाचे लोकून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. होय, देवाचे लोकून आम्ही प्रार्थना करत आहोत की देवाचे लोकून आम्हाला प्रेयर फॉर डिव्हाइन प्रोटेक्शन, आम्ही देवाचे लोकून देवी संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. आणि बायबल सांगतं, पौल तिमोथेला म्हणतो की तिमोथ्या, आत्मा स्पष्ट म्हणतो की कित्येक विश्वासणारे लोक आणि विश्वासापासून भ्रष्ट होतील. होय देवाचे लोकून, मग हे लोक कसे भ्रष्ट होतील? विश्वासापासून. बायबल सांगतं विश्वासापासून भ्रष्ट करणाऱ्या हेतूंपासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना करावी. विश्वासापासून भ्रष्ट करणाऱ्या हेतूंपासून. होय देवाचे लोक, अनेक असे लोक आहेत की विश्वास न राहण्या विश्वासापासून भ्रष्ट करण्याच्या हेतून आज लोकांमध्ये फिरत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, अशा लोकांपासून, अशा हेतूंपासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही देवाच्या जवळ प्रार्थना करावी. प्रेयर फॉर डिव्हाइन प्रोटेक्शन, संरक्षण मिळावं म्हणून आम्ही प्रार्थना. वाईट हेतू, देवाचे लोकांना फार महत्वाची गोष्ट आहे. विश्वास आमचा आम्ही राखला पाहिजे, तो भ्रष्ट होता कामा नाही. विश्वास आमचा तुटता कामा नाही. विश्वासापासून आम्ही दूर होता कामा नाही, तर विश्वासामध्ये आम्ही अधिकरित्या मजबूत झालं पाहिजे. देवाचे लोकांना या वाईट हेतूंपासून आमचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. या पहिले तिमोथेचं 4 अध्याय 1 ते 5 वचनाचं स्पष्टीकरण आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि यावेळेस काही वेळ
आपण पुन्हा त्या परमेश्वराची आराधना करू, त्याचं स्तवन करू, त्याला आपण यावेळेस गौरव देऊया. थँक्यू जीजस. धन्यवाद येशू. ओ राबाश गौरव करू. ओ रिबिहिरा बाबा बाबा. Yes, Father Lord. समझे मिलकर. यस. यस. देवाची आराधना, तो स्तुतीच्या योग्य देव, महिमाच्या योग्य तो देव. त्या देवाची आराधना मनापासून करूया. यस. He's worthy. तो आराधनेचे योग्य असा तो देव आहे, महिमाच्या योग्य तो देव. हो रिबहाला बाबा. आत्म्यानं आणि खऱ्यापणानं देवाची आराधना आपण करूया. रोषाते रे रे बेबे रा बाबा शोखो रो रे बेबी बा खारा रा बाबा बाबा शंदे रे 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 बेबे बेबे. ओ रिखंदा रा बाबा बाबा सखो रा बाबा बाबा. यस. थँक्यू जीसस. ओ प्रभू तुझा धन्यवाद करतो देवा, तुझा गौरव करतो प्रभू. मी त्या प्रार्थना करतो देवा, आमचं जीवन तू आस्वादनभर तुझं संरक्षण आम्हाला मिळावं यासाठी आम्ही प्रार्थना तुझ्याकडे करत आहोत. हो देवा, जसं योबाला प्रभू आपलं संरक्षण तू पुरवलं, त्याचप्रमाणे आम्हाला संरक्षण पुरव. वाईट हेतूंपासून जसं दानिएलाचं रक्षण केलं, त्याच प्रकारे आमचं देखील तू रक्षण कर. जसं सैतानापासून देवाचे लोकांनो अनेक लोकांचं तू रक्षण केलं, आमचंही तू रक्षण कर देवा. वाईट विचारांपासून, वाईट हेतूंपासून प्रभू आमचं रक्षण कर. धन्यवाद करतो देवा, तुझा गौरव करतो, तुला महिमा देतो देवा. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल धन्यवाद. प्रार्थनेचं उत्तर दिलं तुला धन्यवाद. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणतोय. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो की खरोखर तो देव, तो परमेश्वर अद्भुत आहे. तो राजांचा राजा आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. आणि खरोखर परमेश्वरानं आजची प्रार्थना आस्वादित केली आणि त्या देवाला गौरव असो. आणि परमेश्वर आपलं संरक्षण तुम्हा सर्वांना पुरव. तो देव वाईट हेतूंपासून, वाईट विचारांपासून आणि वाईट गोष्टींपासून तुम्हा सर्वांचं रक्षण करू. ही प्रार्थना ते परमेश्वर करत आहे. गॉड ब्लेस यू ऑल. देव तुम्हा सर्वांचं रक्षण करू. तो देव आपली कृपा तुम्हाला पुरव. गॉड ब्लेस यू ऑल. देव तुमचं रक्षण करो.